पुढे पुढच्या बातमीसाठी कुणाची माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला. अद्वै हिरे आता भाजपात गेले असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. अद्वै हिरेंच्या खटल्यावर भाष्य केलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे. आता खटला दाखल करण्याचा अधिकार हिरेंचा आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. कुणाची माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला असं संजय राऊतांनी म्हटलंय. आणि अद्वै हिरे आता भाजपात गेलेत. अद्वै हिरेंच्या खटल्यावर भाष्य केलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्यानं एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची. त्यांना उत्तर दिलं, ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला आहे. कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलं आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत, बरोबर. खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय.